पुढच्या बातमीकडे आता मिळणार आहोत। सान्वी बहुउद्देशीय संस्था राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची आहे। राज्यामध्ये महिलांच्या विरोधात एवढे प्रकरण घडले तेव्हा ही संस्था कुठे होती? महिला आयोगाच्या पत्रानंतर रोहिणी खडसेंनी ट्विट करत हा सवाल केलाय। खेवलकर प्रकरणामध्ये महिला आयोगानं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र दिलं होतं। रोहिणी खडसे यांनी केलेलं ट्विट आपण पाहताय। महिला आयोगानं डॉक्टर खेवलकर प्रकरणामध्ये पुणे पोलीस आयुक्तांना दिलेलं पत्र वाचलं। ज्या सान्वी बहुउद्देशीय संस्थेनं या प्रकरणामध्ये महिला आयोगात तक्रार दाखल केली ती संस्था प्रज्ञा खोसरे यांची आहे। प्रज्ञा खोसरे या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्हाध्यक्षा आहेत। राज्यामध्ये महिलांच्या विरोधात एवढी प्रकरणं समोर आली आहेत। अगवणे प्रकरणामध्ये खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील पदाधिकारी आरोपी आहे। राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली? राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्या महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसं कर्तव्य आठवलं? इतके कसे कार्यतत्पर झाले? आपलाच बॉल आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार, सगळं व्यवस्थित स्क्रिप्टनुसार सुरू आहे।